सह्याद्रीचे कडे सांगती शौर्याची ही गाथा, सह्याद्रीचे कडे सांगती शौर्याची ही गाथा, मराठी मातीच्या चरणी झुकवितो आम्ही माथा, झुकवितो आम्ही माथा. सण हा आनंदाचा, सण हा उत्साहाचा, सण हा आनंदाचा, सण हा उत्साहाचा, मनामध्ये दरवळतो सुगंध महाराष्ट्राचा, सुगंध महाराष्ट्राचा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, मी प्रिया श्रीमंत राहील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा फुले येथील इयत्ता 4थीचा विद्यार्थी. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे, आज 1 मे रोजी आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आहे. मित्रांनो, यालाच आपण कामगार दिन असे देखील म्हणतो. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक कामगाराला सुट्टी दिली जाते. मग म्हणजेच काय, तर हा दिवस निवांत खायचा, प्यायचा, झोपायचा, जाताना फ्रेंड्सचा रिझल्ट बघून जायचा. पण जाऊ दे, मला वाटलं तुम्हाला बोर झाला असेल, त्याच्यामुळे एखादा जोक मारला, पण तुम्ही काय हसाय, जाऊ दे, पण नाही दिसत आता. बरं चला जरा लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, आजचा हा 1 मेचा दिवस आपल्या लाडक्या महाराष्ट्राचा 66वा महाराष्ट्र दिन आहे. या दिवसाला आपण कामगार दिन असे देखील म्हणतो. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक कामगाराला सुट्टी दिली जाते. मग मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर वीरांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज सुधारक, साधू संत होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच अनेक संतही होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेऊन आपल्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आणि छत्रपती शंभूराजे, त्यांनी तर अनेक लढाया केल्या. संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 240 लढाया केल्या, परंतु एकाही लढाईमध्ये ते हारले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं कसं जगावं, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं कसं मारावं. मित्रांनो, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तर आपल्याला माहिती आहे. त्या काळी मुलींना शिक्षण देण्यास बंदी होती, तेव्हा त्यांनी मुलींना शिक्षण दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तर कितीही माहिती सांगितली तरी ती कमीच पडेल. त्यांनी संपूर्ण जगामधील आपलं भारताचं संविधान सर्वात मोठं आहे, आणि आपल्या संविधानाचे दिग्दर्शक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनीच आपलं संविधान लिहिलं. एवढं मोठं संविधान लिहिलं. ते लिहिण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा मोठा कालावधी लागला. एवढे कष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी घेतले. आणि आता त्या काळी त्यांचा एवढा अभ्यास होता, आणि आता देखील आपल्याला संविधान म्हणजे काय हेच माहित नाही, संविधानाचा आपला अभ्यास नाही. आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग आता आज 1 मे आपण कसा साजरा करतो बरं महाराष्ट्र दिन? नुसतं भाषण करायचे, ऐकायचे, घरी जायचं, मस्तपैकी मोबाईल घ्यायचा आणि गेम खेळत बसायच्या, इंस्टावरती जायचं, रील बघत बसायचं, असा असतो का महाराष्ट्र दिन? अहो, जाताना रस्त्यावरती एक केळीचं साल दिसलं तर ते तिथेच कचराकुंडी असते, तरी आपण ते तिथेच टाकतो. उचलून त्या कचराकुंडीत फेकत नाही कुणी, टाकत नाही कुणी. उलट काय करतो, घरातलाच कचरा गोळा करतो, रस्त्यावर आणून टाकतो, रस्त्याच्या कडेला. जायचं पण आपल्या जीवावर येतं. हे करतो का आपण आपल्या महाराष्ट्रासाठी? नाही. आणि म्हणतो काय, माझा महाराष्ट्र महान. मी मराठी भाषेत बोलतो, महाराष्ट्रातला राहतो, खूप अभिमान. मग तसं करायला पण पाहिजे ना आपण. करायला पाहिजे ना, करायला पाहिजे का? जरा मोठ्याने बोल ना, अजून काय बोलणार दिसत हो ना. मग सर्वांनी आजपासून आपल्या आईला घरकामात मदत करा. निदान आपला गल्ली तरी स्वच्छ ठेवा. राज्यात तर बाजूला राहू द्या, आपली गल्ली स्वच्छ ठेवली तरी आपोआप आपलं सगळ्यांचं राज्य
महाराष्ट्र राज्य आपल्या देशासाठी एक इंजिन अशी. आपली देश काय आहे? आगेन गाडी आहे, रेल्वे गाडी. यात्रेत जाता ना, बसता ना ही रेल्वे गाडी, ती रेल्वे गाडी आहे आणि तिचं इंजिन आपलं महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र आपल्या देशातील सर्व राज्यांना यशाच्या शिखरावर नेतो. आणि मग आपण आपल्या महाराष्ट्राला एवढी मोठी उपमा दिली तर आपण त्याचा काहीतरी आदर राखायला पाहिजे ना. मग मित्रांनो, आजपासून सर्वांनी आपल्या महाराष्ट्राच्या कामामध्ये मदत करावी, थोडी तरी मदत करावी. तुम्ही अजून लहान आहात, पण तुम्हाला एक मदत करायला खूप सोपी पडेल, ती म्हणजे आपला कचरा व्यवस्थित झाडून टाकायचा. आणि मित्रांनो, तो कचरा कुंडीतच टाकायचा, कचरा गाडीतच टाकायचा. हा, तर चला मग मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, राकट देशा कणखर देशा दगडांच्याही देशा, राकट देशा कणखर देशा दगडांच्याही देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा, हे श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद.